डॉक्टर रितू दर्पणा ह्या आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर्ससाठी मेडिक्वीन ब्युटी पेजंट स्पर्धेच्या मुख्य आयोजकांपैकी एक डॉक्टर रितू मल्होत्रा लोखंडे आज आपल्याला मेकअप याविषयीच्या टिप्स सांगणार आहेत दर्पणा या कार्यक्रमात. चला तर मग लगेचच जाणून घेऊया डॉक्टर रितू मल्होत्रा लोखंडे यांच्याकडून आजच्या ब्युटी टिप्स. आत्मविश्वास, सौंदर्य, फिटनेस आणि स्टायलिंग या विषयावर डॉक्टर रितू व्याख्यानं देतात. डॉक्टर रितू आज आपल्या मैत्रिणींना बेसिक मेकअप टिप्स बद्दल सोप्या शब्दात थोडीशी माहिती देऊ शकाल का? फाउंडेशन, पावडर, ब्लश किंवा आय मेकअप एवढा मेकअप तर साधारणपणे सगळ्याच जणी हल्ली करतात, परंतु तो मेकअप करण्यासाठी त्यांनी काही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नसतं. तर त्यामुळे आज आपण त्यांना या 4 विषयांवरती थोडंसं मार्गदर्शन कराल का? म्हणजे आमच्या मुळातच सुंदर असणाऱ्या मैत्रिणी अजून थोड्याशा छान दिसतील. नक्की नक्की. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे आत्मविश्वास इज द बेस्ट थिंग आणि स्माइल इज द बेस्ट एक्सेसरी. म्हणजे जरी तुम्ही मेकअप नाही केला तरी तुमच्यामध्ये जे कॉन्फिडन्स आहे आणि जो स्माइल आहे ते तुमचं निम्मा काम करून घेतो. तुमची बॉडी लँग्वेज, तुमची स्माइल आणि तुमचे कॉन्फिडन्स डज हाफ ऑफ द वर्क. मेकअप कम सेकंडरी. तुमचे मन सुंदर असेल, विचार सुंदर असेल तर मेकअप अजून खुलून दिसेल. पण येस, तुम्ही म्हणल्याप्रमाणे मेकअप करण्यासाठी सगळ्यात बेसिक एक गोष्टी आहे, जे सगळ्यांनी मेकअप लावू की नका लावू, CTM म्हणून करायला पाहिजे. आधी चेहऱ्याचं क्लिन्झिंग करून घ्यायची, ओके, चांगलं क्लिन्झिंग मिल्कनी, आणि मग टोनर वापरावा. कुठल्याही ब्रँडचा, आता मी ब्रँडचे नाव इथे उल्लेख करू शकत नाही, पण तुम्हाला आवडेल त्या ब्रँडचा तुम्ही टोनर वापरा आणि त्याच्या वरती एक मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. एवढा बेसिक जरी तुम्ही दिवसभर म्हणजे घरातनं बाहेर पडताना किंवा जरी तुम्ही घरी राहत असाल, आपल्याला वाटते पण बाहेर पडत नाही, सनस्क्रीनची काही गरज आहे, पण सनस्क्रीन अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जरी घरी आहात तरी सनस्क्रीनचा वापर करावा. आणि हे CTM जरी तुम्ही केला तरी हाफ द मेकअप इज डन. म्हणजे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा क्लिन्झर आणा, टोनर आणा, मॉइश्चरायझर आणा आणि सनस्क्रीन आणा, तर हाफ द वर्क इज डन विथ दिस प्रोसेस. तुम्ही एवढा जरी केला तरी पुरेसा आहे. आणि तुम्ही जर अजून फाउंडेशन घेत असाल तर आपले स्किन टोन पेक्षा एक लाइटर स्किन टोन घ्या. ओके, दॅट इज द पॉइंट. कारण काय करतात लोक, खूप जास्त फाउंडेशन घेऊन मग भगभग दिसतो तो मेकअप. आपल्याला मेकअप नाही, पण सटल दिसला पाहिजे, चांगला दिसला पाहिजे, समोरच्याला वाटलं पाहिजे अरे हो किती छान माणसाची पर्सनॅलिटी आहे. तर आपण एक शेड कमी मेकअप मधला, फाउंडेशन मधला घ्यायचं, त्याच्यावर थोडासा लूज पावडर वापरला की तो फाउंडेशन सेट होऊन जातो. आणि त्याच्यावर ब्लश लावायचे, थोडासा हायलायटर लावलं तर आहा, तुम्ही ऑलरेडी किती छान दिसतात मिसेस माधवी, अजून छान दिसाल तुम्ही जर हायलायटरचा वापर केला. आणि थोडीशी ड्रेसच्या हिशोबाने लिपस्टिकचा खूप मोठा रोल आहे. लोक लिपस्टिकला इग्नोर करतात, पण लिपस्टिकचा खूप मोठा रोल आहे आपले ओव्हरऑल लुक्समध्ये. तर जर इफ यू आर नॉट शुअर विच लिपस्टिक लुक्स ग्रेट ऑन यू, तर लाईट पिंक, बेबी पिंक इज द कलर ऑफ चॉईस. ते तुम्ही कुठल्याही ड्रेसवर कसंही वापरू शकता. ते प्रत्येक फेसवर, प्रत्येक रंगवर, प्रत्येक शैलीच्या फेस असेल, रंग म्हणजे कोण सावळा असेल, कोण गोरा असेल, त्याच्यावर सुद्धा हा सूट करतो. लिपस्टिक बेबी पिंक इज द वे टू गो. वाव. पेजंट स्पर्धा ही फक्त सिने तारकांची मक्तेदारी नाही. माझ्यासारख्या किंवा माझ्या मैत्रिणींसारख्या जो आता हा प्रोग्राम ऐकतायत त्यासारख्या कॉमन विमेन ह्या देखील ब्युटी पॅजंट मध्ये सहभागी होऊ शकतात, असा आत्मविश्वास आत्ताच रितू लोखंडे यांनी आता आपल्याला दिलेला आहे. आणि अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन सौंदर्य सम्राज्ञीचा मानाचा चमचमता मुकुट मैत्रिणींनो तुम्ही देखील जिंकू शकता. काय म्हणता, तुमचा विश्वास बसत नाही यावर? चला तर मग सौंदर्य स्पर्धांच्या बाबत जाणून घेऊया माय स्टाईल माय फॅशन या सदरातून डॉक्टर रितू लोखंडे यांच्याकडून. फेमिना मासिक पुणे एडिशन नोव्हेंबर 2020 मध्ये सर्वात स्टायलिश व्यक्तींच्या यादीमध्ये मानाचं स्थान पटकावलेल्या फॅशनिस्टा, आला मोड, रॅड फॅशन आयडॉल, भारत आयकॉन यांच्या ज्युरी सदस्य म्हणून काम केलेल्या डॉक्टर रितू लोखंडे यांच्याकडून आज ब्युटी पॅजंट स्पर्धांविषयी आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर, आज तुम्ही आम्हाला सांगा की काय असतात ह्या स्पर्धा, कसं जज केलं जातं स्पर्धकांना, ही फक्त सौंदर्य स्पर्धा असते का, याबाबत आमच्या मैत्रिणींना थोडक्यात मार्गदर्शन करा. धन्यवाद मिसेस माधवी. या स्पर्धा केवळ बाह्य सौंदर्यावर आधारित नसतात. हे एक व्यक्तिमत्व विकासाचा व्यासपीठ आहे.
इथे मुली आणि स्त्रियांना आपला कौशल्य, आत्मविश्वास, संवाद कौशल्य, चालणं, बोलणं, समाजविषयाची जाणीव आणि स्वतःबद्दलचा अभिमान दाखवतात हे ब्युटी पेजंट. हे ब्युटी पेजंट फक्त सिनेसितारांसाठी नाही, तुमची, माझी, प्रत्येकासाठी आहे. कारण ह्याच्यामध्ये आपली पॉलिशिंग होऊन जाते, आपल्या रहना सहना, आपली वॉक, ह्याच्यावर पण ते लोक कामं करतात. तर आपला एक कॉन्फिडन्स इन टोटल, आपली पर्सनॅलिटीचा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी ह्याचा खूप मोलाचा वाटा आहे. हे स्पर्धामध्ये मला आठवते एकदा आपण दोघी पण एकत्र पार्टिसिपेट केलेलं आहे, ते मी इथे सांगायला इच्छुक आहे. औंधमध्ये आम्ही दोघींनी एकत्र काम केलेलं आहे एक स्पर्धासाठी, आणि त्याच्यामध्ये मिसेस माधवीनी खूप सुंदर पार्टिसिपेट, त्यांचा ड्रेस पण अतिशय, माझ्या डोळ्यासमोर अजून तो ड्रेस आहे, आणि त्यांचा मेकअप पण सटल होता, त्यांच्या वयानुसार होता. त्यांची वॉक व्यवस्थित माझ्याकडे आली होती, त्यांनी ते वॉकची प्रॅक्टिस आम्ही घेतली होती. त्यामुळे हे फक्त सिनेसितारांसाठी नव्हे, तर प्रत्येक घरातली प्रत्येक फिमेलसाठी आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये आपण भाग घ्यायला काहीही हरकत नाही, ह्याच्यामध्ये घाबरण्याचं तर काही कारण नाही, आणि ह्याला आपल्यासाठी नाही आहे ते, ह्याच्यासाठी असं काहीच नाही, प्रत्येकासाठी आहे ते. आणि इट इज फॉर युअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ युअर कॉन्फिडन्स, युअर बॉडी लँग्वेज, युअर ॲटिकेट्स, तुमच्याकडे काही टॅलेंट्स असतील तर त्याचा पण इथे वाव मिळतो. कारण तुम्हाला ते सगळं शोकेस करायला खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे गोष्टी तुमचे हायलाईट करू शकता. काही लोकांना डान्स असतो, काही लोकांना गाण्याचा छंद असतो, काही लोकांना काही वेगवेगळे आर्ट्स असतात. मला आठवते एकदा आम्ही एका ठिकाणी ज्युरी म्हणून गेली होती, तर तिथे एक फिमेलला एक आर्ट असा होता की तिने 2 मिनिटात पेंटिंग काढून दाखवली. म्हणजे तिच्या ते खूप सुंदर पेंटिंग, आणि आमचे ती कॅरिकेचर्स करत होती, आमचे पेंटिंग्स करत होती. इट वॉज व्हेरी युनिक फीचर. म्हणजे ती म्हणले तुम्ही फक्त 2 मिनिटं टर्न व्हा, आम्ही तुम्हाला एक काहीतरी दाखवू. 2 मिनिटांनी तिने आमचे चांगले पेंटिंग्स काढले, आमचे फोटोज काढले. म्हणजे आय वॉज लाईक, अरे हे पण टॅलेंट आहे लोकांना. नुसतं डान्स आणि कमी कपडे घालणं इज नॉट पेजंट. पेजंट इज युअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, तुमची स्पीचवर कंट्रोल येतो. म्हणजे तुम्ही काही ठिकाणी कसं होता, तुमची तर मी ऐकते मागापासून, तुम्ही किती छान तुमची व्हॉइस मॉड्युलेशन करतात, त्याची पण जाणीव आपल्याला या सगळ्या ब्युटी पेजंट्समध्ये करून देतात ते लोक.